ठेसा बोलल्यावर ओ माझं पोट खराब होईल ना, हे काय ऍक्टिंग. मित्रांनो, कॉन्टेस्टंट टास्क तर सगळ्यांनीच बघितला असाल, प्रीमियर ग्रँड प्रीमियर तर सगळ्यांनीच बघितला असाल. मित्रांनो, ग्रँड प्रीमियर मध्ये कोण लक्ष दिलं का? कोणच लक्ष दिलं नाहीये. सगळ्यात आगळा वेगळा व्यक्ती आलेला आहे मित्रांनो, तो म्हणजे मित्रांनो पुढारीची जागा संपन्न करण्यासाठी, पुढारीची जागा घेण्यासाठी आलेला आहे असं सगळेजण बोलतायत. तर मित्रांनो, त्याने पुढारीची जागा नाही तर पुढारी सारखं करणार पण नाहीये. तो वेगळाच आहे आणि तो म्हणजे मित्रांनो सगळ्यापेक्षा वेगळा आहे. आणि ते आल्यानंतर मित्रांनो करण सोनवणेची थोडस चेहऱ्यावरचा हावभाव वेगळा झाला होता. तुम्ही बघितलात का? नसेल बघितला तर परत जावा, ग्रँड प्रीमियर बघा. आणि मित्रांनो, प्रभू आल्यानंतर करण सोनवणेचा तो चेहऱ्यावरचं एक्सप्रेशन बघा की कसे झाले होते. कारण की मित्रांनो, प्रभूचे एवढे फॉलोअर्स आहेत 2.5 मिलियन. मित्रांनो, मजाकची गोष्ट नाहीये. 2.5 मिलियन फॉलोअर्स आहेत आणि प्रभू का हे टास्क न जिंकता त्याने तो विनर होईल बिग बॉस सीझन 6चा. काय वाटतं तुम्हाला? कमेंट करून नक्की सांगा. आणि मित्रांनो, ह्या वेळेस प्लीज सांगतो, ॲज अ रिक्वेस्ट आहे, कुणीही गरीब कुणीही श्रीमंत असं बघून वोट करू नका. जो टास्क चांगला खेळेल त्यालाच वोट करा. माझी अशीच विनंती आहे. कारण की मित्रांनो, सगळेजण तिथं मेहनत करून येतात आणि मेहनतीचं फळ भेटलंच पाहिजे. आता आपणच बघितला, काल एक शॉर्टकट दरवाजा होता आणि एक मेहनतीचा दरवाजा होता. मित्रांनो, मोस्टली जास्त जणांना तर मेहनतीचा दरवाजा निवडला होता आणि काही जणांनी शॉर्ट दरवाजा निवडला होता. मित्रांनो, शॉर्टकट जे निवडला होता ते मोस्टली 90% लेडीजच होते. एकच पर्सन होता की ते मेहनतीच्या दरवाजाने गेला होता. मित्रांनो, तेच सांगतोय, सगळेजण मेहनतच करून येतात. त्यामुळे सांगतोय की मेहनतीच्याच माणसाला वोट करा आणि टास्क आणि गेम ज्याचा चांगला असेल त्यालाच वोट करत जावा. कारण की मित्रांनो, 5चा सीझन जर बघायला गेला आपण तर सगळेजण बोलतायत की 5च्या सीझन मध्ये होतं वोटिंगचं, ते वोटिंग फक्त आणि फक्त सूरजला वन साइड गेली होती. कारण की फक्त त्याची गरिबी बघितला होता. मित्रांनो, आता काही जण बिग बॉसच्या घरात येते वेळेस डायरेक्टली आली आणि काही जण प्रार्थना केले. मित्रांनो, प्रार्थना केल्या त्यांना पण शुभेच्छा आणि डायरेक्ट आल्या त्यांना पण शुभेच्छा. मित्रांनो, फक्त आपलं म्हणणं एवढंच आहे की बिग बॉस सीझन 6 मध्ये जे कोणी गेलेले आहेत त्या फक्त मेहनतीने गेलेले आहेत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मेहनतीने गेलेले आहेत म्हणूनच हे नका करू. तिथं गेम बघा, त्यांचा गेम जर चांगला असेल तरच त्यांना वोट करा. प्रभू हा आगळा वेगळा व्यक्ती आहे मित्रांनो. फक्त आणि फक्त आता त्याची गरिबीवर ते काही जण बोलतील. तिथे गेल्यानंतर एक ऍटिट्यूड क्वीन पण आहे. ती क्वीन जास्तच ओव्हर ऍक्टिंग करते मित्रांनो. कारण की थोडस तो बोलत होता प्रभू की आम्हाला मिरच्याचा ठेसा आवडतो, हे आवडतो. आता त्याची मनपसंत जे आहे तेच आवडणार ना. आता तिने जर पिझ्झा आवडतं आम्हाला म्हणलं आणि त्याने जर तोंड वक्त केलं तर जमणार आहे का? नाही जमत. पण तिने ठेसा बोलल्यावर ओ माझं पोट खराब होईल ना, हे काय ऍक्टिंग करायला लागले. स्टार्टिंग पासूनच तिचं समजायला लागले. सगळ्या पब्लिकलाच तिचं ओव्हर ऍक्टिंग वाटायला आहे. कारण की कमेंट पण एवढ्या भारी भारी येत होत्या ना, तिची स्टार्टिंगच बघितलं तरच ओव्हर ऍक्टिंग होती. मित्रांनो, ह्या ओव्हर ऍक्टिंगला का घेतल्या आणि का नाही ते मला तर बिलकुल पण समजत नाही. तर चला मग बघूया आपण लवकरच दुसरा भाग घेऊन येऊया प्रोमोवरती. तर चला, बाय बाय. व्हिडिओला लाईक नसेल केला तर मित्रांनो लाईक पण करून घ्या आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब सुद्धा करा.